धन्यवाद अनिलजी. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथे समालोचन कक्षाकडे यायचंय. 3 ओव्हर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी SD स्पोर्ट्स पाली टॉस विन झालेलं आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. आत्ताचा रंगणारा सामना दोन्ही विनर टीम आहेत. SD स्पोर्ट्स पाली आणि कुरवंडे संघ. SD स्पोर्ट्स पालीने आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. ओके, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि ही मॅच झाल्यानंतर अध्या 11 पाली वर्सेस धाटाव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचे. त्यापूर्वी आजच्या या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांच्या आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि सर्व ट्रॉफी टी शर्ट सन्माननीय प्रकाश भाऊ देसाई यांच्याकडनं आपल्याला मिळालेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक राकेशदादा मानकर, सन्मान चिन्ह आणि सामनावीर सौ साक्षी सतीश देसाई. त्याचप्रमाणे मालिकावीरासाठी जे काही बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे ते सतीशदादा पवार यांच्याकडून मिळालेलं आहे. आबादादा भाडकर यांच्याकडून YouTube लाईव्हचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे या सामन्यांसाठी गणेश कानडे यांच्याकडून 11,000चं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. अंपायर पॅकेज आपल्याला विजय कर्णिक, निलेश वाघोसकर, नितीन काळे, सुयोग पाटील आणि सागर काळभोर यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. या सामन्यांसाठी जेवणाची जी काही सोय असते ती सोय गंगाधरदादा देशमुख यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. बॉलसाठी आपले सहकारी मित्र सुयशदादा देशमुख यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला चंद्रकांतदादा देवकर यांच्याकडून सहकार्य मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे ग्राउंडसाठी जे काही पाणी उपलब्ध करून दिलं आहे ते आपले मित्र मुकेशदादा हजारे. त्याचप्रमाणे ग्राउंड बनवण्यासाठी जे काही बुरूम लागतो ते आपले मिलिंददादा कदम यांच्या माध्यमातून ते सहकार्य लाभलेलं आहे. ग्राउंडसाठी जी काही मदत असते बाकी ती मिलिंददादा कदम यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. त्याचबरोबरीने त्यांचे सहकारी अनंत साळुंके यांनी सुद्धा या ग्राउंडसाठी मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे भागुराम दादा साळुंके असतील, राहुल सर असतील, लोढा साहेब असतील यांच्या माध्यमातून हे ग्राउंड बनवण्यासाठी सहकार्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे मिलिंददादा शिंदे सर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं सहकार्य या मॅचसाठी लाभलेलं आहे. पाणी प्लीज ग्राउंड वरती पाणी घेऊन जायचे. चला विनर वर्सेस विनर रंगणारा हा सामना SD पाली वर्सेस कुरवंडे. SD पालीने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि प्रथम गोलंदाजीसाठी
सेकंड राऊंड असलाच तरी टी शर्टचे पॅनल्टी लागणारच आहे. चला सामन्याला सुरुवात होतीये. पहिलाच चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू हा आणि सुरुवातच चौकाराने होतीये. डीजे पहिल्या चेंडूवरती हा चौकार खेचलेला आहे अमितने. आता मात्र सुरेख चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय तो विनीत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. आता मात्र अंपायर वाईटचा इशारा करतायत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि हा सुद्धा निर्धाव जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र विनीतने खूप सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा निर्धाव निर्धाव निर्धाव. धाव संख्या स्थिरावतीये. धाव संख्या 5 वरती स्थिरावली आहे. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. अचूक टप्प्याचा मारा करतोय विनीत. आता मात्र शॉर्ट चेंडू टाकला होता आणि एक सिंगल धाव घेण्यात यशस्वी ठरतोय तो अमित आपल्या संघासाठी. आणि षटक समाप्तीची खून करतायत आमचे अंपायर. आणि या एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. आपल्या संघासाठी विनीतने टाकलंय. अक्षय चला थोडं स्पीडअप करायचंय आपल्याला.
आता मात्र पहिला धक्का बसतोय तो कुरवंडी या संघाला अमितच्या स्वरूपात. स्ट्राइक वरती नितीन. पुन्हा एकदा हवेत चेंडू बघूयात आणि दुसरी विकेट. आणि आता मैदानात कुणाल आलेला आहे त्याला आपल्या संघासाठी थोडस एक चांगल्या प्रकारची खेळी करून दाखवायला लागेल. आपल्या संघाला सावरावं लागेल आणि SD स्पोर्ट्स पाली या संघासमोर एक समाधानकारक धावसंख्या उभारावी लागेल. आता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय. तो अक्षय खूप सुरेख अशी गोलंदाजी करताना आपल्याला अक्षय पाहायला मिळतोय. विचारपूर्वक अचूक टप्प्याचा मारा करत. आता मात्र खणखणीत षटकार ठोक दीजिए. या 6 धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती कुरवंडी या संघाची 12 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा हा चेंडू हवेत आणि कोणती चूक करत नाहीये विनायक. हा दुसरा झेल मला वाटतं त्यांनी अचूक असा टिपलेला झेल आहे. धाटाव टीमचा संघनायक आणि आद्या 11 पाली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा. आणि न्यू बॅटर मैदानात शंभूला त्या काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी, कारण संघ मात्र आता अडचणीत दिसतोय. विकेट.
सूरज. एस डी स्पोर्ट्स पाली या संघाकडून तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकतोय तो प्रथमेश. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर फुल टॉस आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरतोय तो सूरज. आणि आता स्ट्राईकला दिसतोय तो बबलू. बघूयात आपल्या संघासाठी बबलू काय करतोय. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. खर तर बबलू आणि सूरजला आता आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल, कारण की शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. विकेट. विकेट का पतन. सुरेख चेंडू. सुरेख चेंडू आणि विकेट. सॉरी, 2 पेनल्टीच्या मायनस होतील. 12 धावा, 13 टू विन. चला लवकर यायचंय दोन्ही संघाच्या संघनायकांनी. टॉससाठी लवकर यायचंय. अध्याय 11 पाली वर्सेस
धाटाव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या पुढील होणाऱ्या सामन्याचं टॉस करतील आपले अनिलजी कोहली. चला, कुरवंडे या संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. एस डी पाली या संघाचे दोन्ही सलामवीर मैदानात दाखल झालेले आहेत. टॉस विन झालेले धाटाव त्याने आपला निर्णय लवकरच कळवायचाय. चला, दोन बॅटर मैदानात आलेले आहेत. कोण कोण? विनीत आणि अक्षय. आणि पहिलं षटक घेऊन येत आहे कुरवंडे या संघाकडून शंभू. पहिलं षटक घेऊन येते कुरवंडे या संघाकडून शंभू. आणि सलामीला आलेले आहेत एस डी स्पोर्ट्स पाली या संघाकडून विनीत आणि अक्षय. चला बघूयात. 13-विन दिलेली आहे कुरवंडे या संघाने एस डी स्पोर्ट्स पाली या संघाला. आणि पहिलाच गडी गमावतोय एस डी स्पोर्ट पाली हा संघ. कॅच नाव काय त्याचं? सूरज. पहिल्याच चेंडूवरती विकेट गमावतोय तो एस डी स्पोर्ट्स पाली हा संघ. आणि न्यू बॅटर मैदानात सचिन. चला, रनअप करायचंय लवकर. पुन्हा हलकासा कट केला आणि आता मात्र रिव्ह्यू. लवकरच डिसिजन आपल्या समोर येईल. डिसिजन पेंडिंग. आणि आउट असं डिसिजन आलेलं आहे. चेक. धन्यवाद राजेश. अगदी गोड आवाज आहे आपला. थोडेसे सराव करावा लागेल, पुस्तकांचं वाचन करावं लागेल आणि मला आनंद होईल
नक्कीच या तालुक्यातून माझ्या बरोबर जर राजेश सारखा एक समालोचक असेल तर मला आनंद आहे. वळतोय मैदानावरती बिग बॅटल बिग सामना SD स्पोर्ट्स पालीच्या विरोधात कुरवंडे. नक्कीच लो स्कोरिंगची मॅच आहे परंतु गोलंदाज शंभूने मात्र नक्कीच कमबॅक केलंय. जबरदस्त बॉलिंग एफर्ट्स लावले तिथे यावेळेस मात्र कुरवंडे संघाला नक्कीच मी म्हणेन थोडासा आशा नक्कीच ठेवल्यात त्याने, कारण की क्रिकेटचा खेळ म्हटल्यानंतर 11 खेळाडूंचा सांघिक खेळ एका दोघांच्या वरती हा खेळ अवलंबून नसतो. इथे 11 खेळाडूंना मात्र चेअरअप करणं गरजेचं आहे. शंभू मेहनत करतोय, शंभूला दाद देणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र अगदीच जबरदस्त फटका. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. प्रथमेशने मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला. चेंडू 1 बाउन्स गेला. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. कमान डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते. गोळीच्या वेगाने फरार होते परंतु क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे मात्र जसं पहिल्या मॅच मध्ये चेअरअप केलं होतं खेळाडूंनी मात्र कुरवंडेच्या तशा त्याच पद्धतीने मात्र चेअरअप करावं लागेल. इथे मात्र बनवावी लागेल मॅच, कारण की धावा अजून बनवायचे आहेत. 14 चेंडू मध्ये 8. जर एखादं षटक तर मेडन आलं तर नक्कीच ही मॅच बनू शकते. क्रिकेटच्या खेळामध्ये अनिश्चिततेला स्थान देत नाही. सन्मान दिला यावेळी चेंडूला. चांगला चेंडू आला, चांगला सन्मान दिला. एक धाव मिळाली. आडव्या बॅटने खेळून काढला चेंडू. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. साई प्रीतच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण चांगला लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. घर बसल्या ही संपूर्ण स्पर्धा बघतोय आपण. आई मरीमाता चषक टाटाचा माळ ही स्पर्धा अगदी जबरदस्त. मैदानाचं नक्कीच जर मी कौतुक करेलच, कारण की या टाटाच्या माळच्या गावानजीकच हा मैदान नक्कीच आहे. याचं कौतुक करेल मी या मैदानाचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू हवेत आहे. नक्कीच काय होतंय मैदानावरती, परंतु एफर्ट्स लावलेत जरूर. झेल मात्र पकडता आला नाहीये. निश्चित स्वरूपात या चेंडूवरती आली पुन्हा एकदा सिंगल. एक धाव. दरम्यान पहिलं P1 चं षटक झालंय समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि आता 6 धावांची गरज आहे. कमान डीजे. नियोजन पद्धती ना पहिलं कसं इंटरव्ह्यू कुठल्या तरी चांगली टीमची गेम 500 देतो 200 देतो. बॉलर नेम आकाश. येस. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राइक एंडला बॅटर पुन्हा एकदा प्रथमेश. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू येतोय 8 डॉट. समीकरण बदललं. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. इथे प्रयत्न करावे लागतील नक्कीच कुरवंडे संघाला, जसं गोलंदाजी केली होती SD स्पोर्ट्स पाली संघाने. सुधागड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सुधागडचा पहिला बायकरमॅन रण मशीन पंकज देसाई इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे जय हनुमान देसाईपाडा संघाचा वेगवान गोलंदाज बंटी कडू सुद्धा इथे उपस्थित झालाय. त्याला सुद्धा विनंती करतोय की मुख्य मंचावरती या, आपलं स्वागत आहे. दरम्यान या चेंडूवरती मात्र 2 धावा आल्या. 4 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 4 धावांची गरज अजूनही. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, परंतु याही वेळेस मात्र चेंडू येतोय 8 डॉट. समीकरण बदललं. आता 9 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सुधागड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री पंकज देसाई, ज्याला सुधागडचा पहिला बायकरमॅन आणि सुधागडची रणमशीन या नावाने ओळखलं जाते,
पंकज देसाई यांचं मी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. त्याचबरोबर जय हनुमान देसाईपाडा संघाचा वेगवान गोलंदाज बंटी कडू त्याचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. पॉइंटच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. नक्कीच आज काय घडलंय, एक धाव मिळाली, एका धावेवर होते समाधान. धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. यानंतरची मॅच एक जबरदस्त बिग फाईट, बिग मुकाबला. धाटावच्या विरोधात पाली. धाटाव संघ टॉस विन, डिसिजन, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जबरदस्त चेंडू. इथे मात्र चेंडू आलाय डॉट. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. हाही चेंडू तर डॉट जर आला तर शेवटच्या षटकामध्ये मजा येईल. मी सांगितलेलंच आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच हलकं घ्यायचं नाही कोणाला. क्रिकेटचा खेळ आणि चित्तेने भरलेला खेळ, कधी रंग बदलू शकतो. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक बबलू मात्र तिथे एका धावेवर समाधान. शेवटच्या आता 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कमान डीजे. अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज, ज्याचं नाव खऱ्या अर्थाने चर्चेमध्ये आहे, ज्याचं नाव आदराने घेतलं जातंय, तो म्हणजे बबलू. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. जबाबदारी खांद्यावरती घेतली बबलूने यावेळेस. स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहतोय सचिन. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. बबलू, मी मागाशीच सांगितलंय की या नावाची चर्चा नक्कीच बऱ्याच ठिकाणी केली जाते. 5 चेंडू आणि अजूनही 2 धावांची गरज आहे. तुम्हाला विजय हे नाव जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हे 2 धावा मिळवाव्या लागतील. क्रिकेटचा खेळ 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आणि चित्तेने भरलेला खेळ. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. नक्कीच काय घडतंय, झेल मात्र पकडला. इथे समीकरण बदलले. आता 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बंटी कडू माझा मित्र आला आणि आता डायलॉग मारावा लागेल. चिक चिक बुम बुम फायर. कमॉन डीजे. खेळाडू सचिन देसाई सुद्धा इथे आलाय, त्याचं सुद्धा स्वागत करतोय. आणि जय हनुमान देसाईपाडा संघाचा आक्रमक खेळाडू तो म्हणजे धनंजय देशमुख, त्याचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. नक्कीच रविवारी हा संघ या मैदानावरती खेळताना दिसेल. बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन नक्कीच मैदानात आज उतरेल. 11 खेळाडू जवळ येतील. शनिवारी खेळणारे म्हणजे वार सुद्धा शनिवार चांगला निवडलाय त्यांनी यावेळेस. 11 खेळाडू नक्कीच जवळ येतील. व्यवस्थित एकमेकांना समजून घेतील. बजरंग बलीचा जयघोष करतील आणि मग मैदानात उतरतील. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आणि आता खऱ्या अर्थाने मैदानामध्ये सामना रंगलाय. एका बाजूला SD स्पोर्ट्स पालीच्या विरोधात खेळतोय कुरवंडे. जबरदस्त नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीत सामना. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण हा सामना पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय प्रथमेश. जबरदस्त जबर. इथे मात्र काय घडलंय, विकेट किपर कडनं चुकी होताना दिसते. जिथे गोलंदाज बबलू जीवाची बाजी लावून गोलंदाजी करतोय, विकेट किपर कडनं मात्र यावेळेस मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. एक चोरटी धाव घेण्यामध्ये SD स्पोर्ट्स पाली संघ यशस्वी ठरला. समीकरण बदललं. आता शेवटचे चेंडू राहिले 3 आणि धावांची गरज आहे, ती म्हणजे 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धाव बनवावी लागेल, कारण कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू आणि 1 धाव.
बबलू बबलू आणि बबलू मेहनत करतोय, परिश्रम करतोय मैदानावरती. येस, बाईकच्या स्वरूपात धाव आली ती. ऑफिशियल पंच सांगतायत 3 चेंडू आणि 1 धावाची गरज. जबरदस्त फटका यावेळेस मात्र स्क्वेअर क्रिजर मध्ये चेंडू गोळीच्या वेगाने फरार झाला. देतोय नक्कीच विजयी 4 धावांसाठी चौकार. कमान टॉक डीजे.